कालपर्यंत ठाकरे गटात ऑपरेशन टायगर राबवणारे एकनाथ शिंदे आता स्वतःच मोठ्या राजकीय संकटात अडकले आहेत। कारण आता ठाकरे गटानेच शिंदे गटातील नेत्यांशी संपर्क सुरू केल्याचा दावा केलाय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। एकीकडे शिंदे गट ठाकरेंचे खासदार फोडण्याच्या चर्चा करत होत्या, तर दुसरीकडे आता स्वतःच्या गटातील मंत्री आणि आमदारांमध्येच अस्वस्थता वाढल्याचं सांगितलं जाते। त्यामुळेच शिंदेंनी अचानक दिल्लीकडे धाव घेतल्याची चर्चा रंगली आहे। मग नेमकं पडद्यामागे काय शिस्त आहे? शिंदेचा राजकीय गेम आता त्यांच्यावरच उलटणार का? आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का? तर चला या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्र देखील नसतो। याचेच एक जिवंत उदाहरण सध्या महाराष्ट्रातून समोर आले आहे। कारण विचारधारेच्या मुद्द्यावरून शिंदेसोबत जाणारे आमदार आता पुन्हा एकदा ठाकरे गटात घर वापसी करणार असल्याची चर्चा सध्या केली जाते। यामागचं कारण ठरलंय या आमदारांची शिंदे गटापासून असलेली नाराजी। मागील काही काळापासून शिंदे गटातील माजी मंत्री आणि आमदारांमध्ये अस्वस्थतेचे संकेत दिसून आले आहेत। परंतु या प्रकरणाला आणखी हवा तेव्हा मिळाली जेव्हा ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला की शिंदे गटातील काही महत्त्वपूर्ण नेत्यांसोबत सध्या संपर्क सुरू आहे। या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आता शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर त्यांच्यावरच उलट पडले आहे का, असा प्रश्न राजकीय क्षेत्रातील विश्लेषकांकडून उपस्थित केला जातोय। शिंदे गटातील काही नेत्यांचा असा आरोप देखील आहे की शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपेक्षा केली जाते। एकीकडे शिंदे गटातील या नाराजीची चर्चा राज्यभरात सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला पुन्हा एकदा धाव घेतली आहे। म्हणजेच सध्या ते दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत। या दौऱ्यात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचाली वाढण्याची शक्यता आहे। म्हणूनच आता शिंदे गटातील या नाराज नेत्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। मित्रांनो, राजकारणात अशा प्रकारे पक्ष बदलणे आता अगदी सामान्य झाले आहे। कारण ज्या दिशेने राजकीय वारे वाहू लागतात अगदी त्याच दिशेने अनेक नेते आपला चेहरा वळवताना गेल्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे। फक्त राजकीय फायदा आणि भविष्यातील रणनीती यावरून अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या पक्षातील मूळ विचारधारेला सोडून इतर पक्षात प्रवेश केल्याचे दिसून आले आहे। 2022 मध्ये असाच एक मोठा राजकीय बंड एकनाथ शिंदेकडून शिवसेनेत केला गेला। यानंतर मागील काही वर्षात ठाकरेंकडे असणारे अनेक दिग्गज शिलेदार शिंदेच्या गळ्याला लागले होते। आता अशातच शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर घडून आणणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। जेव्हा ठाकरे गटातील काही खासदार शिंदेच्या भेटीला जाऊन पोहोचले त्यानंतर या प्रकरणावर चर्चेला अधिक वेग आला। परंतु यानंतर ठाकरे गटातील या खासदारांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली होती। परंतु आता खुद ठाकरे गटाने शिंदे गटातील काही महत्त्वपूर्ण नेते संपर्कात असल्याचा दावा केल्यामुळे संपूर्ण प्रकरणात मोठी उलटफेर झालेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणात एकनाथ शिंदेकडून घेण्यात आलेली गृहमंत्री अमित शहांची भेट हा सर्वात कळीचा मुद्दा ठरलाय। रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। या भेटीदरम्यान शिंदेसोबत माजी शिक्षण मंत्री देखील उपस्थित होते। परंतु सर्वात धक्कादायक म्हणजे शिंदे आणि शहा यांच्यात झालेल्या या भेटीबाबत अगदी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती। विशेष म्हणजे या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांचे पर्सनल असिस्टंट म्हणजे पीए त्याचप्रमाणे पक्षातील खासदार देखील त्यांच्यासोबत उपस्थित नव्हते। विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। शिंदे गटातील काही महत्त्वपूर्ण चेहरे विधान परिषदेत संधी न मिळाल्याने नाराज असल्याचे चित्र आहे। या संदर्भातील चर्चा या बैठकीत केली गेली असल्याचे सध्या सूत्रांच्या माहितीनुसार पुढे आले आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमका कोणत्या कारणामुळे ही बैठक एवढ्या गोपनीय पद्धतीने घेण्यात आली? मित्रांनो,
यामागे या राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही महत्त्वपूर्ण कारणे सांगितली आहेत। तर चला त्यांच्यावर देखील एकदा नजर टाकूयात। सर्वप्रथम महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि जागा वाटप। विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून महायुतीत तणाव असल्याचे चित्र आहे। विशेषतः भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय समन्वय हा मोठा मुद्दा बनला आहे। त्यामुळे या प्रकरणातील संवेदनशील चर्चा सार्वजनिक केली जाऊ नये या कारणाने अत्यंत गुप्तपणे बैठक घेण्यात आली। द्वितीय, शिंदे गटातील अस्वस्थता। शिंदे गटातील काही आमदार आणि मोठ्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे चर्चा सुरू आहेत। ठाकरे गटाकडून नाराज नेत्यांशी संपर्क वाढवण्याचे दावे देखील केले जात आहेत। अशा परिस्थितीत संघटनात्मक शक्ती वाढवण्याची चर्चा शिंदे आणि शहा यांच्यामध्ये झाल्याचे देखील सांगितले जात आहे। तृतीय, मुंबई, ठाणे, उल्हासनगर राजकारण। मित्रांनो, मागील काही काळात ठाणे महापालिका आणि उल्हासनगर महापालिका या दोन्ही ठिकाणी शिंदेंना कायदेशीर आणि राजकीय धक्के बसले आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण रणनीती बदलची चर्चा देखील या बैठकीत केली गेली आहे। चौथं, भाजपसोबत संघर्ष। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत तणाव देखील वाढला आहे। तर अशातच गैरसमज दूर करण्यासाठी अमित शहांनी एकनाथ शिंदेची समजूत घातल्याचे देखील सांगितले जात आहे। पाचवं, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उत्तर। ठाकरे गटाने शिंदे गटातील नेत्यांशी संपर्क केल्याच्या दाव्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेते। त्यामुळे बैठकीत या प्रकरणातील पुढील काउंटर स्ट्रॅटेजीवर चर्चा झाल्याचे देखील सांगितलं जात आहे। अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर राजकारणात अशा उच्चस्तरीय बैठका या पूर्णपणे गुप्त ठेवल्या जातात, कारण चर्चेतील माहिती बाहेर आल्यास पक्षांतर्गत तणाव वाढू शकतो व विरोधकांना राजकीय मुद्दा मिळू शकतो। म्हणूनच एकनाथ शिंदे या बैठकीला आपल्यासोबत कोणताही आमदार किंवा खासदार देखील घेऊन गेले नाहीत, परंतु जर ठाकरे गटाकडून करण्यात आलेला दावा खरा ठरला तर शिंदेच्या राजकीय वर्चस्वाला सर्वात मोठा धक्का मानला जाईल। त्याचप्रमाणे यामुळे महाराष्ट्रातील महायुतीची ताकद देखील कमी होईल। परंतु आता हा दावा कितपत खरा आहे हे तर येणारा काळच ठरवेल। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।